हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर तुमचा आजचा दिवस सुखा समाधानाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामींच्या चरणी आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन छान अशा व्हिडिओला सुरुवात करते. आजचा छान असा नवीन व्हिडिओची सुरुवात जी होती ती संध्याकाळची होती, जवळपास रात्र म्हटलं तरी चालेल, कारण की दिवसभराचं शेड्यूल खूप बिझी होतं आणि दिवसभर मी ब्लॉग शूट करायलाच मला टाईम नाही, कारण की सगळी गडबड होती माझ्या मागे. म्हटलं चला आज काय काय झालं आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करू बसून, कारण की दिवसभराच्या क्लिप्स माझ्याकडून घेणं काही शक्य झालं नाही, कारण की कामच भरपूर होतं मला दिवसभर. त्याच्यानंतर मग म्हटलं चला आज निवांत झाली आहे, आता जेवण वगैरे करून बसली मी अक्षरशः. म्हटलं चला आता थोडंसं गप्पा मारू, थोडंसं ब्लॉग शूट करू, जे काय 2-4 मिनिटाचं होईल ते होईल म्हटलं, पण शूट करू आणि सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगू की आम्ही भूर चाललोय. भूर म्हणजे कुठं, तर मी चालली आता माझ्या माहेरी. आणि इकडंच हे बघा बॅग वगैरे सगळं पॅक करून ठेवले, सगळं काही सामान वगैरे घेतलेले आहे. त्याच्यानंतर इकडे प्रांजलचे पप्पांचे, दादाचे कपडे, परत माझे साड्या वगैरे ज्या होत्या त्या मी माझे म्हणजे वास्तुशांतीच्या वेळेस साडी घातली होती, त्याच्यावरती सगळा भंडारा वगैरे पडलेला होता आणि माझी ती साडी लक्षातच नव्हती धुवून काढायची. तर मी ती आज काढली आणि मग ती धुवून काढली, मला ती प्रेस करायची. त्याच्यानंतर याचे कपडे, माझे कपडे आणि ना माझे कपडे तर गावाला इतके की मी सोडूनच आणते येते, त्याच्याने माझं एवढं गावाकडे गच्चम भरून जातं ना, मी आणायचंच एवढं आणलं ना. तुम्ही एक दिवशी माझे कपडे बोलणार अरे याचे कपडे किती होईल. मग आहे ना आमचे कपडे वगैरे पॅकिंग वगैरे सगळं झाले. आता आम्ही निघणार आहे आज संध्याकाळी गावाकडे जायला, म्हणजे मम्मीकडे जायला. तर सगळं पॅकिंग वगैरे झालं, जेवण वगैरे पण केलं मस्तपैकीने. शिमला मिरचीची सुकी भाजी केली होती आणि हे केलं होतं, कोबी केलं होतं सकाळचं, ते पण उरलेलं होतं ना. म्हटलं चल बसमध्ये जायचं असलं ना, एकदम टायमावरती जेवण केलं ना तर एकदम असं खळबळल्यासारखं होतं, कारण की बसचा कधी जास्त प्रवास नाही होत, पण आता मला सवय लागली आहे म्हणून आता काय होत नाही. पण तरी पण जेवण आहे ना एकदम निघायच्या अगोदर मी करते, 1 तास अगोदर तरी. अजून प्रांजलचे पप्पा ते काय आले नाही, त्यांना यायला अर्धा तास आहे. त्याच्यानंतर त्यांचं जेवण वगैरे होतं ते अर्धा तास, म्हणजे असं 1 तास अगोदर माझं जेवण झाले, म्हणजे तोपर्यंत ते प्रोसेस वगैरे पचून जाईल जेवण. म्हणजे असं नाही का बाहेर नाही येणार मला. तसं पण रात्रीचा प्रवास आम्हाला आवडतो. रात्रीचा प्रवास कसा पटकन होतो आणि झोपेमध्ये निघून जातो, म्हणजे रात्रीचं काही वाटत नाही. सकाळी सकाळी मस्त आम्ही मग मम्मीकडं पोचतो असं. त्याच्यामुळं मग गावाला निघायची तयारी चालू आहे. खूप भारी वाटतंय. आणि उद्या प्रांजलचं 2 दिवस आता हां, आणि 2 दिवस आता प्रांजलचं स्कूल पण बुडणार आहे. पण 2 दिवसांनी आम्ही लगेच रिटर्न येणार आहे. जास्त दिवसासाठी नाही चाललं आहे. कशासाठी चाललं आहे ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेन. तर खूप आनंद आहे ना. प्रांजल तर मामाच्या घरी जायला एवढी एक्सायटेड असते, तिला एवढे मुलं भेटतात तिथं खेळायला. तिचं सकाळपासून चालू आहे, मम्मी कधी जायचं मामाच्या घरी, मम्मी कधी जायचं का मामाच्या घरी, चल ना तू आवर ना पटकन. म्हटलं बाळा संध्याकाळी जायचंय. मला माहिती आहे की केवढं माहिती आहे ना तुला, केवढं कशासाठी एवढी घाई होती. कशासाठी ग? तुझं मारपीट करायला. कोणाचा मारपीट? तुझ्या आईचा आणि तुझ्या पप्पाचा. कारण की हिला मी मारले ना तर ही काय करते, माझ्या मम्मीला कंप्लेंट करते माझी. आणि माझी मम्मी काय म्हटली तिला त्या कालच, की आता ती इथं आली ना तर मग मी तिला हाणते. तू तिला हाणती ना ग, मग मी आता तुला इथं आल्यावर हाणते हां, असं म्हणले. आणि ती एवढं खुश झाली की आता तुझी मम्मी तुला तिथं गेल्यावरती मारणार आहे, तुझी मम्मी तुला मारणार आहे, तू मला मारती ना, असं ती मला सांगत होती. सर मला माझे कानातले घालायचे राहूनच गेले. मी तर रोज कानातलेच नाही घालत, कारण की माझे कान आहे एकदम मोठे मोठे शेत झाले एकदम. शाळेत जायची ना मी तेव्हा लई मोठे मोठे कानातले घालायची, आणि आता कानातले ना मला एकदम काही फंक्शन असलं तरच घालावं लागतंय, कारण की कान माझे एवढे उघळे. पार्लरमध्ये काहीतरी लिक्विड आहे म्हणतात ते टाकण्याचं, असं वाटतंय. ते तरी जाऊन बघावं, काहीतरी करावं. पण कान तुटलेलं नाही आहे, फक्त त्याचे छेद खूप मोठे मोठे झालेत, म्हणून मी रोज डेली वेअरला कानातले वापरत नाही. आणि मी तर डायरेक्ट त्याच्यामुळे मी प्रांजलला कानातलेच नाही घालत, काढून टाकली त्याचे कानातले. कारण की त्यांच्या स्कूलमध्ये पण अलाउड नाही असं काही. फक्त ही चेन घातली सिल्वरची मी तिला, तर ती पण युनिफॉर्ममध्ये झाकून जाते, त्याच्यामुळे ती चेन काही वरती दिसत नाही. पण कानातले त्यांना अलाउड नाही आहे, म्हणून तिची सोन्याचे कानातले मी काढून घेतले. चला, सोन्याच्या रिंगा होत्या ना तुझ्या छोट्या छोट्या ताईने अण्णांनी केलेल्या, तुला त्या काढून टाकल्या ना. का काढले? ते छोटे पण झाले होते, आणि तुमच्या स्कूलच्या मॅडम पण नको म्हटल्या होत्या ना. पण सगळेजण घालून येतात.
मग आता लाऊड. सिल्वरचे करू मग आपण काहीतरी छोटे Silver छोटे नाही, डायमंडचे chain बटन सारखे. बटन करू बटन. हसले खायचे. ठीक आहे. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आमचा प्रवास कसा होतो, आम्ही कसं कसं जातो हे शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता प्रेम करते. आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही निघालोय. एवढी काही थंडी नाही आहे. चला आता गाडी बुक केली आहे. गाडी येईल थोड्याच वेळात, 5-10 मिनटामध्ये. चला जाऊया आता, प्रवासाला सुरुवात करूया. इकडं पुण्यामधून कधी पण निघालं तर काही अडचण नाही आहे. आली बघा दादा. तर चला तर जाऊ स्टेशनवरती, बस स्टॉपवरती. प्रांजलचे पप्पा येत आहे. आता आम्ही आलेलो आहे वाकडेवाडी बस स्टॉपला. तिथं माझा हात धर. आता आम्ही पोचलो आहे वाकडेवाडीला. आता आम्हाला बस बघायची आहे, मग आम्ही बसमध्ये बसू. आता जास्त काही गर्दी नाही आहे आज. आहे सगळे आहे. तू चल. प्रांजल खूप एक्सायटेड झाली आहे, कधी पोचणार मामाच्या गावाला असं झालं आहे. चल बघू आता बस कशी लागते, काय लागते त्या हिशोबाने. हां बघू. हां आता आम्ही तिकीट वगैरे काढले. ही इलेक्ट्रिक बस आहे. छत्रपती संभाजीनगरला आम्ही जाणार आहे त्या बसने. चला बसमध्ये बसूया. कधी वाजता निघते काय माहिती. आता 10-15 मिनटात निघेलच. थंडी वगैरे काही वाजणार नाही. तर चला बसूया आपण आतमध्ये. अरे बापरे, रात्रीचे 3 वाजून 10 मिनटं झाले. तर पुढेगावमध्ये गाडी थांबली तर चहासाठी. तर आम्ही चहा पिणार आहे आता. खूप झाली. प्रांजल गेलीत कुरकुरे आणायला. आता आम्ही आलेलो आहे वैजापूरला. बघा इथं उतरलेलो आहे आता आम्ही. आता आम्हाला घ्यायला येणार आहे माझा भाऊ ते. आज खूपच थंडी वाजते. तर इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. इथं आम्ही उतरलेलो आहे आता. प्रांजल पण बसली आहे खाली. खूप थंडी वाजते. आता बघू कधी येत आहे. 10-15 मिनटं लागतील त्यांना यायला. तोपर्यंत वाट बघू. कलोर आले. रबी कोणाची? बाबू 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 इथं इथं. कसा हात करतो.